मराठी बोधकथा धाडसी मशरूम. एका जंगलात उंच झाडे आणि पानांच्या झुडपांच्या खाली एक छोटासा मशरूम राहत होता, ज्याचं नाव मिलो होतं. मिलो जंगलातला सगळ्यात लहान मशरूम होता. त्याच्या लाल टोपीवर छोटे छोटे पांढरे ठिपके होते. जरी मिलो लहान होता तरी त्याचं मोठं काम करण्याचं स्वप्न होतं. एका सुंदर सकाळी मिलोने त्याच्या मित्राकडे सनी सूर्यमुखीकडे पाहिलं. सनी, मला तुझ्यासारखं उंच आणि ताकदवान व्हायचं आहे. सनीने खाली पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाली, मिलो, तू आधीच खास आहेस. धाडस दाखवायला मोठं असावं लागत नाही. तेवढ्यात विगली जंतू जमिनीखालून बाहेर आला. मिलो, ऐकलंस का? आज रात्री वादळ येतंय, तो म्हणाला. ते ऐकून मिलो थरथर कापू लागला. त्याने वादळाबद्दल ऐकलं होतं. मोठे काळे ढग जोराचा आवाज करतात आणि तीव्र वारा असतो. अरे देवा, आता आपलं काय होणार? मिलो पुटपुटला. सनी शांतपणे म्हणाली, आपल्याला काहीही होणार नाही मिलो. फक्त घट्ट धरून राहूया आणि एकमेकांना सुरक्षित ठेवूया. संध्याकाळ होताच आकाश काळं झालं आणि हवेत गडदपणा आला. अचानक स्ट्रॉम ढग गरजत आला. मुसळधार पाऊस सुरू झाला. वारा जोरात वाहू लागला आणि वीज चमकली. मिलोने शक्य तितक्या घट्टपणे जमिनीला धरून ठेवलं, पण त्याला दिसलं की सनी जोराच्या वाऱ्यात हलू लागली आहे. तो ओरडला, सनी, घट्ट धर. तेव्हा मिलोला विगली दिसला, जो सुरक्षित राहण्यासाठी जमिनीत अधिक खोल जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पावसामुळे त्याला अडचण येत होती. क्षणाचाही विचार न करता त्याला पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मिलोने त्याची छोटी टोपी विगलीच्या वर पसरवली. थोड्या वेळानंतर वादळ थांबलं आणि सूर्य पुन्हा चमकला. मिलोने इकडे तिकडे पाहिलं. सनी अजूनही उभी होती आणि मिलोच्या धाडशी छोट्या टोपीमुळे विगलीही सुरक्षित होता. सनीने हसत मिलोला म्हटलं, पाहिलंस ना मिलो, धाडस दाखवायला मोठं असण्याची गरज नाही. तू आम्हाला सुरक्षित ठेवलं. मिलोला स्वतःचा अभिमान वाटला आणि तो आनंदी होता. यावरून आपल्याला शिकवण मिळते, धाडसासाठी ताकद आणि आकार महत्त्वाचा नसतो, तर इतरांची काळजी घेणं आणि आपल्याला शक्य आहे ते करणं. मग आपण लहान असलो तरी चालेल. अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.